इचलकरंजीतील गुरुनानक नगरमधील लिंबू चौकात संजय शरद शेडगे आणि मयत संतोष मोहन तडाके हे दोघे एकमेकांचे नात्यानं मावस भाऊ होते. संतोष घरातील लोकांना आणि नातेवाईकांना वारंवार त्रास देत होता. या कारणावरून त्याचा काटा काढण्यासाठी संजय शेडगे यानं 21 सप्टेंबर 2019ला विशाळगडला जाण्याचा बेत आखला. त्याच्यासह इचलकरंजीतील अमीर उर्फ कांचा अब्बास मुल्ला, सुनील बाळू खोत आणि सिद्धराम उर्फ सिद्धार्थ शांताप्पा मेहतर यांनी मानोलीतील कोकण दर्शन पॉइंट इथं नेऊन संतोष तडाकेचा खून केला. शाहूवाडी पोलिसांनी तपास करून संतोष तडाकेच्या खुनामध्ये सहभागी असलेले संजय शेडगे, अमीर उर्फ कांचा अब्बास मुल्ला, सुनील बाळू खोत, संजय आणि सिद्धराम उर्फ सिद्धार्थ शांताप्पा मेहतर या चौघांविरोधात दोषारोपपत्र दाखल केलं. या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक 3 S.S. तांबे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. सुनावणीच्या कालावधीत मुख्य संशयित संजय शेडगे याचा मृत्यू झाल्यानं जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक 3 यांनी अन्य 3 आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असल्याचं सरकारी वकील ॲडव्होकेट मंजुषा पाटील यांनी सांगितलं. मयत आणि 4 आरोपी हे एकमेकाचे चांगले मित्र होते आणि त्यांच्यात काहीतरी कारणावरून वाद होऊन घटनेच्या दिवशी त्यांनी दारूची पार्टी करायची म्हणून विशाळगडला मयताला घेऊन गेले 4 आरोपी. आणि तिथे त्यांनी अचानक त्यांची पार्टी सुरू असताना अचानकच मयतावर संतोष तडाकेवर हल्ला केला आणि त्याला चाकून आणि कोयत्यानं मारून त्याचा खून केला. या 4 आरोपींपैकी एक आरोपी संजय शेडगे हा कामकाज चालू असतानाच मयत झालेला आहे. उरलेल्या 3 आरोपींच्या विरुद्ध केस सुरू झाली आणि एकूण 17 साक्षीदार मी तपासले. ह्या घटनेमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार एकही नव्हता, परंतु सर्व परिस्थिती जन्य पुराव्यांच्या आधारे ही केस साबित करण्यात आली. लास्ट सीन थेरी, त्यानंतर एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन आणि कॉल डिटेक्ट जे झालेले होते त्यांचे कॉल रेकॉर्ड, कॉल लोकेशन याच्या आधारे ह्या कामामध्ये शिक्षा ठोठावण्यात आली. काही वैद्यकीय अधिकारी तसेच जे प्रत्यक्ष पहिल्यांदा सुरुवातीला ज्यांनी बघितलेलं होतं तिथे पिकनिक पॉइंटला पेविंग ब्लॉक्सवर रक्ताचे डाग पडलेले होते, त्याचा व्हिडिओ ज्या गाईडनं घेतला होता, या सर्वांच्या साक्षी अतिशय महत्वपूर्ण ठरल्या आणि एकूण 17 साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून तसेच मी मान्य कोर्टाला दिलेले ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ॲज वेल एज हायकोर्टाचे न्यायनिवाडे ग्राह्य धरून मान्य कोर्टाने 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि प्रत्येकी 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.